तर मित्रांनो नमस्कार. नमस्कार. आपला दोस्त शैलेंद्र भांडारकर. आज आम्ही एक औषधीच्या शोधामध्ये वनस्पती एक खोजच्या माध्यमातून एका गावाला आम्ही आलेलो आहे आणि तिथं आमचे मित्र आहेत पतिराम भाऊ तुमसरे, ज्यांना औषधीविषयी बऱ्याच औषधीविषयी त्यांना माहिती आहे. तर आज त्यांच्याकडून काही नवीन औषधीची आपण माहिती घेऊ मित्रांनो, की ज्या आपल्या क्षेत्रात मोजक्या काही लोकांना अशा औषधी माहीत आहेत, त्या अनभिज्ञ आहेत आणि दुर्मिळ वनौषधी आहेत. त्याचा काही काही पुस्तकामध्ये उल्लेख नाही आहे मित्रांनो आमच्या क्षेत्रामध्ये. तर आपण त्यांच्या औषधीची कोणती औषधी आहे आणि तिचा उपयोग काय आहे, आपण त्यांच्यासोबत जाऊ आधी. तर भाऊ चला. चला बघ. तर तुम्ही अनेक औषधी माहीत आहेत तुम्हाला, नाही का? हो, थोड्या बहुत औषधी माहीत आहे. अच्छा. हो. तर आम्हाला तुम्हाला ज्या औषधी माहीत आहेत, हो. तर त्या औषधी आम्हाला हळूहळू एक 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 दररोजची माहिती द्याल. हो. कारण ह्या दुर्मिळ वनस्पती ज्या आहेत, हो. ह्या वनस्पती दुर्लक्षित झाल्या आहेत बरोबर. आणि दुर्लक्षित झाल्यामुळे आता तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्हाला माहीत आहे, हो. पण तुम्ही दुसऱ्यांना सांगितले नाही. हा. कारण आपण असा समज आहे भागात की आपण सांगितल्यानंतर दवाई उतरते, तिचा पॉवर कमी होते. असं उतरते म्हणजे दवाईचा पॉवर कमी होते. हो, हो. तर असं काही होत नाही. नाही. तर आम्ही हे जे आता जर आम्हाला तुम्ही औषध सांगितली, तर ही कालांतरानं बऱ्याच लोकांना माहीत होईल. हो. आणि कोणाला जर असा आजार झाला, दुर्मिळ आजार होतात हे असे, तर ती बरोबर औषध आहे. कशावर काम करते म्हणल्या? हे औषध जे उठाण म्हणतो ना आपण हां. आपल्या भाषेत, हां. उठाण किंवा दुःख झाला, अच्छा. अंगठ्याला समजा तळपायाला झाला, हां. शरीराच्या कुठल्याच भागावर असो, हां. परंतु म्हणजे उठाण म्हणजे जो आपणच तयार होते, आपणच तयार होतो. म्हणजे अंगठीला म्हणा, तळपायाला, तळप्यालाही होते, हो, खुर्चला. खुर्चला म्हणजे दुखते ते. हो. तर मित्रांनो यांचं असं म्हणणं आहे की उठाण म्हणजे आमच्या भागामध्ये जसं हा अंगठी आहे नखाचा भाग, तर ह्या नखाच्या भागावर सुजन येते आणि तो खूप त्रास होतो. तुम्ही गोळ्या घेतले तरी तो कंट्रोल होत नाही, त्याचा खूप वेदना होतात. तर त्याच्यासाठी यांच्याकडे हा गावरान नुस्खा आहे मित्रांनो, त्या औषधीच्या माध्यमातून. तर त्याला उठाण म्हणतात, सुजन आलेल्या बोटाला उठाण. आणि पायात ज्या लोकांच्या पायाची खुरूच दुखते, खुर्चेचा त्रास आहे, आपण अनेक वेदनाशामक गोळ्या घेतो, पेन किलर टॅबलेट घेतो, त्याच्यानी ते वेदना तात्पुरती थांबते पण अजून परत होते. तर ह्या औषधाने कायमस्वरूपी बसते का? कायमस्वरूपी बसते. अच्छा. कारण की ते हां. लहान मुलाच्या लघवीमध्ये हां. पहिले लघवी लावून घ्यायची किंवा लघवीमध्ये शिजवून घ्यायचं हां, हां. ना, त्याच्या बाद म्हणजे जिथे दुःख आहे हां. तिथं बांधायचं. अच्छा, अच्छा. परंतु तर मित्रांनो यांचं असं म्हणणं आहे की बराच हा जो आजार आहे, हा टॅबलेटना फार उशिरा बसतो आणि त्रास होते, खूप वेदनादायक आहे, बऱ्याचशा लोकांना त्याचा त्रास आहे. तर यांचं असं म्हणणं आहे की याच्यानी जर आपण ती औषध लावली तर पूर्ण कायमस्वरूपी बसतो. तर आधी मित्रांनो आपण त्यांच्याकडून त्या औषधी कोणती आहे आणि कसा झाड आहे आपण पाहून घेऊ, त्याच्यानंतर आपण ते कशा पद्धतीने उपयोगात आणू ते त्यांना विचारू. चला. कोणीकडे आहे झाड? हा इकडे जाय. हा म्हणजे हा झाड आहे. हाच आहे का? हा, हो. अच्छा, हा झाड आहे नाही? अच्छा. हे मित्रांनो बघा, आम्ही ज्या भाऊंच्या सोबत आलो त्यांच्या इथंच झाड आहे हा, वाडीमध्ये. आणि ह्या झाडाचे आता पानं वारले आहेत मित्रांनो. याचे पानं आपल्याला दिसत नाही पण याची एक ओळख आहे, आपण बघू शकता. हे जे ह्या झाडाचे फळ आहेत, फळ होत का हे? हो. याचा काही उपयोग आहे? नाही, फळाचा काही त्याचा उपयोग नाही. बीज तयार होतं. अच्छा, अच्छा. हे आपण पाहू शकता, ह्या बीजापासून आपण याची ओळख करू शकतो. आता हे या झाडाचे पानं वाळलेले आहेत, एक दोन ओले पाने आहेत पण ते पूर्णपणे दिसून नाही राहिले मित्रांनो. त्याच्यामुळे हे ह्या झाडाचे असे पानं असतात. हे कशासारखं पान आहे? कुडव्याच्या पानासारखं आहे का? हो, हो. पण लहान आहे. हा एकदम छोटा पान आहे. चित्तावर या झाडाचं नाव आहे. अच्छा. तर मित्रांनो ह्या झाडाचं नावही खूप सुंदर नाव आहे. ह्या झाडाचं नाव आहे चित्तावर. चितावर. हा मी पहिल्यांदा ऐकलो ह्या भागामध्ये एवढ्या दिवसाचा असताना. बरेच औषधी अलग अलग नावं आज तुम्ही ऐकले नसाल. तर ह्या झाडाचं नाव आहे चितावर. आणि आपण पाहू शकता ह्या झाडाची ही फांदी आहे. ह्या फांदीला इकडे एक काडी, इकडे एक काडी, म्हणजे अशा प्रत्येक खड्यावरती एक एक असा फाटा आहे याला, आपण पाहू शकता. आणि हे पानं एका फांदीला 2-4 पानं आहेत.
तर ह्या झाडाचं हे फळ आहे. तर मित्रांनो, हा आहे चितावर. आणि आपण कशावर चालतो आता त्या भाऊकडून आपण विचारून घेऊ. तर एकच तुम्ही आता आमच्या प्रेक्षकांना सांगा, आमच्या लोकांना, हं. हे औषधी कशावर काम करते. हिचं नाव आहे चित्तावर. चितावर ही कशावर चालते. उतान आहे, हा. दुख आहे, बोटाला, अंगठ्याला, आपल्या शरीरावर कुठल्याच ठिकाणी म्हणजे कुठेही कुठेही म्हणजे गाठ आली, आली तर हो म्हणजे जसं कॅन्सरची जशी गाठ येते त्यालाही त्याच चालते का? पद्धतीनं हो. अच्छा अच्छा. आणि ते त्यांची जडीच काम करतो. कायचे जड ह्या त्या चितावर झाडाची? झाडाची हा. त्यांना तर बारीक किती घ्यायची जडी अंदाजन. अंदाजाने आपण दुख जेवढा मोठा असेल हा. तेवढी जास्त एवढी हो म्हणजे 50 ग्राम. 50 ग्राम. आणि किती दिवस लावायचे असते ते. आराम होईपर्यंत तर 2 दिवसात आराम होऊनच जातो. अच्छा, बघा मित्रांनो, यांचं म्हणणं असं आहे ती जडी लावताना 2 दिवसातच आराम होते म्हणतात. पण जोपर्यंत त्याचा त्रास आहे 5 दिवस किंवा 8 दिवस, मिनिमम जास्तीत जास्त 8-10 दिवस हो. लावता येते. ठीक हो. तर हे कशा पद्धतीने लावायचं आहे. हा. ही जडी खोदून बारीक हा. कुटून घ्यायची. अच्छा. त्याला कुटल्यानंतर हा. लघवी लहान मुलाच्या लघवीमध्ये शिजवून घ्यायचं. अच्छा. ना त्या लघवीच्या द्वारे हा. पट्टी बांधून हा. औषधी लावल्यावर पट्टी तर बांधावच लागेल ना. हो हो. हा. ना जास्त जर खिचत असेल तर याच्यात काही मिक्सर नाही का अजून. नाही फक्त हेच हे जडी आहे चितावरची. चितावरचीच. हो. बाकी दुसरा काही टाकायचं नाही. नाही पाणी हा. आणि हे जडी जडी एकदा बांधल्यानंतर दुसऱ्या दिवशी काढायचा, काढायची. रात्रभर ठेवायचा. रात्रभर ठेवायचा, परंतु आपला जसा ह्या चमडीला असेल पातळ चमडीवर हा. तर रात्रभर ठेवायचं नाही. म्हणजे कारण का ते लपलप ओढून सरेनी हा. मांस उचलण्याची शक्यता असते. अच्छा. लवकर सोडून घ्यायचं. अच्छा. तर मित्रांनो, यांची असं आहे म्हणणं की ह्या झाडाची जी जडी आहे, ही जडी खोदल्यानंतर तुमच्या जर ह्या मासल भागामध्ये जर गाठ आली असेल तर तिला बांधायचा. तर ते अशी बांधायची नाही, कारण ती खूप तेज आहे की ज्याच्यामुळे मांससुद्धा हे गलवू शकते. तर ही लहान मुलाच्या लघवीमध्ये शिजवणे आहे. तिला कुटून घ्यायचं आहे आणि दगडावर कुटायचं आहे. लोखंडाच्या वस्तूवर कुटायचं नाही. दगडावर कुटून तिला लहान मुलाच्या लघवीमध्ये शिजवणे आणि तो गोळा बनवायचा आणि त्या गाठीवर लावायचा आहे. आणि खुर्चचा जसा भाग आहे त्याला रात्रभर लावू शकता. पण हा मासल भागामध्ये सकाळी बांधायची, संध्याकाळी सोडून टाकायची. दुसऱ्या दिवशी सकाळी बांधायची, संध्याकाळी सोडून टाकायची. तर याच्यानी तुमच्या भागावर जे गळू येते, गाठ येते मोठी, ती गाठ आपोआप कमी होतं मित्रांनो. तर बहुत चांगली माहिती दिली आम्हाला तुम्ही ह्या चितावरच्या झाडाची. आणि हे झाड मी पण ऐकलो नव्हतो. तर बघा मित्रांनो, खेड्यामध्ये आपण अनेक वनौषधी आहेत. आपल्या दुर्मिळ वनौषधी, दुर्लक्षित वनौषधी आहेत. आणि त्याच्या माध्यमातून आमचं हेच काम आहे की तिथल्या हकीमांच्या माध्यमातून त्यांची माहिती घ्यायची. आणि हे जर झाड तुमच्या परिसरात असेल तर नक्कीच तुम्ही गावरान उपचार, मोफतचा उपचार करू शकता. आपल्या शेजाऱ्यांना की आपल्या मित्रांना जर अशा प्रकारचा आजार झाला, ज्याच्या पायाची खुरूच जर बसत नसेल, खूप त्रास असेल, त्या खुर्चला पण बांधा. ते खुरूच आराम होऊन जाते. पेनकिलरचं काम करते हा. आणि खूप जबरदस्त इलाज आहे. तरी बरेच किती लोक आराम केले आजपर्यंत. 15-20 लोकांना दिला आहे. अच्छा, 15-20 लोक यांनी दुरुस्त केले. तर धन्यवाद मित्रांनो, खूप चांगली माहिती मिळाली. पतिराम भाऊ तुमसरे जी आहेत आमचे हकीम आहेत, त्यांना बऱ्याच औषधी माहीत आहेत. त्यांच्याकडून ज्या औषधी आहेत त्यांच्याकडून आपण एक माहिती घेऊ आणि आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवू. तुम्ही बघा आणि त्याचा उपचार करा. जर तुम्ही आजारी पडले तर तुमच्या कामात येतील. तर मित्रांनो, धन्यवाद. नमस्कार.